यावलमध्ये विविध मागण्यांसाठी 2 निवेदने, पेसा कामांच्या चौकशीसह प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराची मागणी. यावल प्रतिनिधी, फिरोज तडवी. यावल तालुक्यात शुक्रवारी विविध सामाजिक व रोजगाराशी संबंधित 2 महत्त्वाच्या मागण्यांसाठी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर करण्यात आली. पेसा PSA योजनेतील विकासकामांची चौकशी करावी, तसेच मुख्यमंत्री युवा कार्यकारी प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा 2 प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. पेसा कामांची चौकशी करण्याची मागणी युनुस अब्बास तडवी व अशोक तायडे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, यावल यांना दिलेल्या निवेदनात सन 2023 पासून पेसा योजनेअंतर्गत मंजूर व पूर्ण झालेल्या सर्व विकासकामांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनेक कामांमध्ये अनियमितता, निकृष्ट दर्जा तसेच अपूर्ण कामे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. पेसा निधीचा पारदर्शक वापर झाला आहे का याची पडताळणी करून चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर युनुस अब्बास तडवी, अशोक तायडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण. आता रोजगाराची अपेक्षा. मुख्यमंत्री युवा कार्यकारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन सादर करून तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून प्रशिक्षण पूर्ण केले, मात्र प्रशिक्षणानंतरही अनेक युवक बेरोजगार आहेत. प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या कौशल्यांचा योग्य उपयोग होण्यासाठी पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भरत अशोक चौधरी, विकी भीमराव वानखेडे, कुंदन भोईर, विपुल पाटील, समीर तडवी, राजू पिंजारी व अशोक तायडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.